पन्ना तालुक्यातील पनोरे येथील हेमराज हिंदूराव पनोरेकर हा धामणी खोऱ्यातील पहिला अनुसूचित समाजातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला। त्याच्या या यशानं धामणी खोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। धामणी खोरे आणि जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विशेष बाब म्हणजे 6 तास रोज घरातून अभ्यास करून ही सर्वात अवघड परीक्षा हेमराजनं उत्तीर्ण केली आहे। त्याचा हा आदर्श घेण्यासारखा आहे। हेमराजला त्याचे आई वडील, बहीण आणि सर्व गुरुजन वर्ग यांचं मार्गदर्शन लाभलं। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी म्हासुर्ली येथून कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे। एज्युकेशन राणा सामान्य विद्यालय कोल्हापूरमधूनच झालं। त्यानंतर मी नवोदय विद्यालय कागलमध्ये होतो, जिथं मी 6वी ते 12वी शिकलो। त्यानंतर मी BA सोशॉलॉजी केलं आणि लहानपणापासूनच मला UPSC करायची होती आणि मी UPSC करण्यामागं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन माझे मम्मी पप्पा आणि माझी बहीण होती। अगदी लहानपणापासून ज्यावेळेस अधिकाऱ्यांचे इथे लेक्चर्स असतील त्यावेळी तिथमध्ये मला घेऊन जाणं, तिथं मला शिकवणं की हे बघ तुला असं बनायचं आहे का, आणि पण त्याचबरोबर तो असं बनलाच पाहिजे असं प्रेशर पण न टाकणं, या दोन्ही गोष्टी माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या दीदीने माझ्यासाठी केल्या। आणि तेव्हा लहानपणापासूनच माझ्या मनात होतं की मी मोठेपणी काहीतरी UPSCमधूनच बनावं, आणि त्यामुळे मी UPSCसाठीचा प्रवास माझा सुरू केला। हो. आणि सर, आत्ता तुम्ही ही परीक्षा दिली, ही एवढी अवघड परीक्षा आहे। आता मुलं अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात, तर तो अभ्यास आणि ते तुमचं कसं हे होतं, अभ्यासाचं ते ताळमेळ कसा जुळवला लागला? जनरली मुलं दिल्लीला जातात, कारण UPSC म्हटलं की दिल्ली अशी आपल्या सगळ्यांच्या मनात एक कन्सेप्ट बनली आहे। पण मी माझा सगळा अभ्यास जो आहे तो कोल्हापूरमध्ये राहूनच केला आहे। प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू मी ठरवलं होतं की ज्यावेळेस मी दिल्लीला जाईन ते डायरेक्ट मी इंटरव्ह्यू देण्यासाठीच जाईन। जोपर्यंत मी इंटरव्ह्यूला पोहोचत नाही तोपर्यंत मी दिल्ली बघणार नाही, आणि लकीली मी तसंच केलं। मी ज्यावेळेस माझ्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं, डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या 2-4 दिवस आधी मी फक्त दिल्लीमध्ये गेलो। आणि बरेच वेळेस काय होतं की दिल्लीला जाणं सध्या गरजेचं आहे असं नाही, आता ऑनलाईन गोष्टी पण अवेलेबल आहेत, आणि मुलं आपल्या घराजवळ राहून, आईबाबांजवळ राहून, घरगुती वातावरणामध्ये राहून सुद्धा UPSC क्वालिफाय करू शकतात, जेणेकरून दिल्लीला राहण्याचा खर्च भरपूर आहे। असं नाही की सगळ्यांचे पालक करू शकत नाहीत, पण आईबाबांना एक कर्जामध्ये टाकण्यापेक्षा जर आपण इथं कोल्हापूरमध्ये राहून किंवा जे कुठं भारताभरात कुठं पण राहून जर आपण आपलं प्रिपरेशन करू शकलो तर आपण ते करू शकतो। कारण माझं असं मत होतं की मी कोल्हापूरमध्येच राहून अभ्यास करावा, जेणेकरून जर मी उद्या कोल्हापूरमध्ये राहून UPSC क्वालिफाय करू शकलो तर अजून काही मुलांना प्रेरणा मिळेल की यार हा पण करतोय कोल्हापूरमध्ये राहून, तर आपण पण करू शकू। जेणेकरून काही आईवडील अफोर्ड करू शकतात, पण ज्यांचे आईवडील अफोर्ड करू शकत नाही त्यांना विनाकारण त्रास नको, आणि कोल्हापूरसारख्या शहरामध्ये राहून सुद्धा आपण प्रिपरेशन करू शकू आणि मुलांना सुद्धा इन्स्पिरेशन मिळावं, ही माझ्या आधीपासूनची इच्छा होती।